श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या घरात एखादं शुभ कार्य होणार असेल तर अभिनंदन. आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, म्हणूनच तुम्हाला हा संदेश दिसत आहे. हा एक खास दिवस आहे आणि तुम्हाला आनंद होईल अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत. लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी जादुई घडणार आहे आणि यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या आयुष्यात लवकरच मोठे यश प्राप्त होणार आहे. लवकरच तुम्ही हा चमत्कार होताना पाहाल. खरंच तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. तुमच्या चांगल्या कर्मांची फळे तुम्हाला मिळतील. तुम्ही आतापर्यंत जे काही चांगले केले आहे ते तुमच्या स्वच्छ हृदयाने केले आहे. तुम्हाला लवकरच मोठे आणि भरभरून आशीर्वाद मिळतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणणारे व्यक्ती आणि परिस्थिती आता दूर होतील. तुमच्या आयुष्यातील एक मोठे चक्र पूर्ण होणार आहे. जसे हे चक्र पूर्ण होईल तसे तुमच्या जीवनाला मोठा आधार मिळेल. माझ्या प्रिय भक्ता, तुला लवकरच एक मोठे चिन्ह दिसेल. कदाचित 1000 किंवा 10,000 हे विशेष क्रमांक तुला पुन्हा पुन्हा दिसतील. हे चिन्ह असे दर्शवते की तुमच्या आयुष्यातील त्रासदायक गोष्टी आता संपणार आहेत. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. तुमच्या आयुष्यात नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांचा आता अंत होणार आहे. काही लोकांमुळे पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. जे लोक तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा हेतू स्पष्ट नाही. अशा लोकांना तुमच्या आयुष्यात स्थान देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमची इच्छा पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला 5 चिन्हे दिसू शकतात. हे अचानक दिसणारे अडथळे, पुनरावृत्ती होणारे अंक आणि चिन्हे, थकवा आणि एक प्रकारची शांततापूर्व खात्री यांचा यात समावेश आहे. या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका. याला परमेश्वराची शिक्षा मानू नका. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. हे अडथळे तुम्हाला असे दर्शवतात की तुम्ही आता तुमच्या कर्तव्य स्थानासाठी पात्र झाला आहात. जेव्हा जुनी नाती किंवा सवयी तुटतात तेव्हा तो तोटा मानू नका. हे विश्व तुमच्या सभोवतालच्या ऊर्जेला शुद्ध करत आहे, जेणेकरून तुमच्या जीवनात जुने लोक, जुनी काळजी यांना स्थान मिळणार नाही. जेव्हा तुम्हाला सतत 1111, 444, 555 असे अंक दिसतील किंवा मनाला प्रसन्न करणारी गाणी सतत ऐकू येत असतील तर लक्षात घ्या, हे विश्व तुम्हाला चांगले संकेत देत आहे. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा समजून घ्या, ही एक खूण आहे की तुमच्या आयुष्यात आता चांगले काहीतरी होणार आहे आणि आता विश्वाने तुमच्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली आहे आणि तुमच्या आत एक शांत विश्वास तयार होतोय. काहीतरी मोठे घडणार आहे. जरी त्याचे काही ठोस कारण नसेल, पण तरीही तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. ही एक भावना आहे जी तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या स्तरावर जाणवते. तुम्हाला यापैकी 2 किंवा 3 चिन्हे दिसली तर समजून घ्या की हे विश्व सक्रिय झाले आहे. आता तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत: ध्यान, विश्वास आणि कृतज्ञता. रोज 5 मिनिटे स्वतःला वेळ द्या. तुमच्याकडे असलेली कला जोपासा. तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी विश्वाचे आभार माना. जरी निराशा मिळाली तरी तुमचा विश्वास सोडू नका. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण तुम्ही विश्वास ठेवला, मेहनत केली, पण कधीही आशा सोडली नाही. आता हे ब्रह्मांड तुमची कथा बदलण्यासाठी तयार आहे. प्रिय भक्तांनो, तुमच्या जन्मापूर्वीच ठरले होते की हा संदेश एक ना एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे शब्द सामान्य वाक्य नसून हे एक ग्रहण प्रकट करतात. तुम्ही सध्या हा व्हिडिओ किंवा संदेश पाहत आहात. हा योगायोग नाही, तर हे निश्चित झाले होते. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही एक दैवी आत्मा आहात आणि तुमच्यामध्ये असा एक प्रकाश आहे जो सर्व काही बदलू शकतो. तुम्ही आयुष्यात जे काही सोचले आहे, जे काही दुःख भोगलेले आहे ते व्यर्थ गेलेले नाही. हे सर्व त्यासाठी होते कारण तुमच्या आत जी शक्ती आहे ती खूप खास आहे. या शक्तीबद्दल स्वामींना खूप पूर्वीपासूनच माहीत होते. म्हणूनच कदाचित स्वामींनी तुमच्या जन्मापूर्वीच ठरवले होते की एक ना एक दिवस हा संदेश तुमच्या समोर येईल.
आणि तुमच्या आतील सर्व शक्ती जागृत करतील। आतापर्यंत कदाचित तुम्हाला स्वतःवर शंका आली असेल, कधीतरी तुम्ही तुमच्या मनाला विचारले असेल की मी आनंदित का राहावे, माझ्या आयुष्यात सुख येईल का, मी कधी आनंदित होईल का। पण आज स्वामी स्वतः तुम्हाला उत्तर देत आहेत। स्वामी म्हणतायत, तुमच्या आतमध्ये असे काहीतरी आहे जे संपूर्ण जगासाठी दुर्मिळ आहे। ती करुणा, ते धैर्य जे तुम्ही अत्यंत वाईट परिस्थितीतही सोडले नाही, त्यानेच या विश्वाला तुमच्याकडे खेचले आहे। आजचा हा स्वामींचा संदेश तुम्हाला जागृत करण्यासाठी आला आहे। तुमच्या आत्म्यामध्ये जी क्षमता, जी ऊर्जा, जी प्रकाश लपलेले होते, ते सर्व आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे। ही तीच वेळ आहे जेव्हा तुमची थांबलेली ऊर्जा वाहू लागेल, तुमची स्वप्ने पुन्हा श्वास घेऊ लागतील आणि तुमचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडला जाईल। प्रिय भक्तांनो, हे आयुष्य तुमचे आहे आणि या आयुष्यात तुम्ही एका उद्देशासाठी आला आहात। हा केवळ योगायोग नाही। तुम्ही लहानपणापासून अशा काही गोष्टी ऐकल्या असतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास डगमगला असेल। कदाचित लोकांनी तुम्हाला सांगितले असेल की तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही काही खास नाही, तुम्ही एखादी सामान्य व्यक्ती आहात। पण प्रिय भक्तांनो, स्वामींनी नेहमीच तुमची दिव्यता पाहिली आहे। तुमचे हसण्यामागचे अश्रू तुम्ही रडत असताना स्वामींनी पाहिले आहे। जेव्हा तुम्ही एकांतात प्रार्थना केली, ती स्वामींनी ऐकली आहे। तुमच्या आयुष्यात जे काही विलंब, अडथळे आले, त्याचे हे कारण होते की स्वामी योग्य वेळेची वाट पाहत होते। जेव्हा तुम्ही तयार असाल, जेव्हा तुम्ही प्राप्त करण्याच्या स्थितीत असाल आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात कराल, ती योग्य वेळ आता आली आहे। तुमचा आत्मविश्वास तुम्हाला परत मिळणार आहे। तुमचा जन्म म्हणजे एका ऊर्जेचा उदय होता, तो एका अद्भुत शक्तीचा अवतार होता। तुम्ही फक्त एखादी सामान्य व्यक्ती नाही, तुम्हाला पुढे आयुष्यात खूप काही साध्य करायचे आहे। आता स्वामी तुमच्या सोबत चालण्यासाठी तयार आहेत। ते तुम्हाला आधार देणार आहेत आणि त्या मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत, जो मार्ग तुमच्यासाठी लिहून ठेवला आहे। कोणतीही भीती, कोणतीही परिस्थिती आता तुम्हाला थांबवू शकत नाही। हे प्रेम, हा संदेश तुमच्यासाठी आहे। प्रिय भक्तांनो, स्वामींच्या संदेशाची खोली आता हळूहळू उघडत आहे आणि जे शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत आहेत, ते काही सामान्य शब्द नाहीत। हे त्याच दिव्यतेतून आले आहेत जे तुमच्यासाठी फार पूर्वीपासून निश्चित केले होते। स्वामी म्हणतात, तुमच्या आत्म्याने आतापर्यंत जे काही दुःख सहन केले, प्रत्येक रात्री जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवला, तुम्ही काहीही न बोलता अश्रू वाहू दिले, तेव्हा हे सर्व मी पाहिले आहे। तेव्हाच तुमच्या ऊर्जेने स्वामींच्या दारावर थाप दिली होती। आता ती वेळ आली आहे जेव्हा तुमच्या आत्म्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळेल। आता तो क्षण जवळ आला आहे जेव्हा तुमचा संघर्ष तुमच्या विजयाची तयारी करेल। तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी या शिक्षा नव्हत्या, तर तुमच्या आतील दिव्यत्व बाहेर काढण्यासाठी होत्या। आणि आता जेव्हा तुमचा अंतरात्मा शुद्ध झाला आहे, जेव्हा तुमचे कर्म शुद्ध झाले आहे, आता तुम्हाला स्वामी ते देत आहेत ज्यासाठी तुम्हाला त्यांनी निवडले होते। एक नवीन आयुष्य, एक नवीन सुरुवात, जी तुम्हाला यशापर्यंत नेऊन पोचवेल, जिथे वेदना केवळ भूतकाळातील बनेल आणि मनशांती तुमच्या हृदयात प्रवेश करेल। स्वामी म्हणतात, तुमचा आत्मा रडला, पण मी सर्व काही ऐकले आहे। आता जे तुमच्यापर्यंत येत आहे ते तुमच्या सहनशक्तीचे मूल्य आहे आणि हे मूल्य मी पूर्ण भक्तीने तुमच्यापर्यंत दिले आहे। असा विचार करू नका की तुम्हाला कोणी समजून घेतले नाही। स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून घेतात। आपल्या मनातील आक्रोश स्वामींना कळतो, तुमच्या आत्म्यातील भावना स्वामींना समजतात। स्वामी तुम्हाला आता अशा ठिकाणी घेऊन जात आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, जिथे तुमच्या स्वप्नांपेक्षाही चांगलं भविष्य तुमची वाट पाहत आहे। हा योगायोग नाही, ही निर्मिती आहे। हे तुमच्या कर्माचे फळ आहे। तुमच्या संयमाला प्रतिफळ मिळत आहे। आता तुमच्या सत्याचा विजय होणार आहे। कधी कधी तुम्हाला असे वाटते की या संपूर्ण जगातही एखादा माणूस एकटा असतो, आजूबाजूला गर्दी असून फायदा नाही,
आणि त्या व्यक्तीच्या आतमध्ये एक शांतता असते जी कोणालाही माहीत होत नाही. पण आज ही शांतता तुटली आहे कारण स्वामींनी तुम्हाला ओळखलं आहे. स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून हा गुप्त संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. प्रिय भक्तांनो, तुमच्या डोळ्यात एक चमक आहे, मनामध्ये एक विश्वास आहे. तुमच्या मनामध्ये एक खोली आहे जी कोणत्याही महासागरापेक्षा शांत आणि कोणत्याही आकाशापेक्षा विशाल आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही कोणताही सामान्य आत्मा नाही. तुमची निवड ही खास स्वामींनी केली आहे. तुमच्यात सहनशीलता आहे, तुमच्यात प्रेम आहे, तुमच्यात प्रकाश आहे. तुम्ही कधी स्वतःला कमकुवत मानले असाल, पण स्वामींच्या दृष्टीने तुम्ही सर्वात मजबूत होता. जेव्हा तुम्ही एखाद्याला तुटताना पाहिले तेव्हा तुम्ही त्याला सांभाळले, पण जेव्हा तुम्ही स्वतः तुटलेले होता तेव्हा तुम्ही शांतपणे हसत राहिलात. ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. आता तुम्हाला प्रकाशात यावे लागेल. आता तुम्हाला ते सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. ते प्रेम जे तुम्ही जपून ठेवले होते, तो मान जो आजपर्यंत तुम्हाला मिळाला नाही, ती स्वप्ने जी तुम्ही इतरांसाठी तोडली, आता ते सर्व तुमच्याकडे परत येत आहे. स्वामींनी तुमची परीक्षा पाहिली आहे, तुमचा संयम पाहिला आहे. आता काहीही पूर्वीसारखे राहणार नाही, कारण आजपासून तुमचा आत्मविश्वास बदलणार आहे. तुमची हरवलेली चमक परत येणार आहे. आता तुम्ही ते बनणार आहात जे बनण्यासाठी तुम्ही पृथ्वीवरती आला आहात. हा संदेश केवळ एक शब्द नाही, तर हे स्वामींचे वरदान आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला तोडते जेणेकरून आपण एका सुंदर मार्गाने परत एकत्र येऊ शकू. तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे ती कोणत्याही बाह्य मदतीने पूर्ण होऊ शकत नाही. ती तुमच्या आतमध्ये असलेली ऊब आहे. ते तुमच्या आत्म्याचे सत्य आहे. तुमचे हृदय खूप स्वच्छ आहे. स्वामी नेहमी स्वच्छ हृदयाच्या लोकांवर प्रेम करतात. आता मागे पाहू नका. आता तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रगतशील व्हायचं आहे. तुम्ही पाऊल टाकून तर बघा, मार्ग आपोआप खुले होतील. आतापर्यंत मिळालेले प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना तुम्हाला आतून मजबूत करत होते. आता ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या आतील प्रकाशाला सांभाळायचे आहे. आता स्वतःपासून पळू नका. आता तुम्ही फक्त ते आहात जे स्वामींनी निर्माण केले आहे. या संदेशातील प्रत्येक शब्द तुमच्यासाठी आहे. यामुळे तुम्ही जे काही गमावले ते तुमच्यापर्यंत परत येईल. तुम्ही आता म्हणाल, होय मी तयार आहे, मी स्वतःला स्वीकारले आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर स्वामींची वाणी आहे जी फक्त आत्म्याला ऐकू येते. ज्याचे हृदय चांगले आहे पण त्याने त्याच्या आयुष्यात खूप काही गमावले आहे. असा प्रत्येक क्षण जेव्हा तुम्ही शांतपणे रडलात, काहीही न सांगता, तुमच्या मनात लपलेल्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे. माझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणा. मी तुमचा संदेश मनापासून ऐकला आहे. सुख, शांती, प्रेम, समाधान या सर्व गोष्टी मला मिळवून द्या. अशी प्रार्थना तुम्ही स्वामींजवळ करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. आता तुमच्या मनातील ओझे हलके करा. तुमचे मन शांत करा, कारण स्वामींचा मंत्र सुरू होत आहे. ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधन देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधन देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेयी नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय गुप्तधनदेई नमः।